शुभवर्तमान याचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन जे आम्हाला सर्वांना माहिती आहे. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. ओके, पुन्हा एकदा. प्रारंभ शब्द होता. शब्द होता. ओके, आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. हालेलुया. आजचा माझा विषय आहे की शब्द देव होता. शब्द कोण होता? शब्द कोण आहे? देव. म्हणूया का शब्द देव आहे. शब्द देव आहे. आम्ही म्हणूया सगळे शब्द देव आहे. शब्द देव आहे. शब्द देव आहे. बर, आता कुठला शब्द देव आहे? कुठला शब्द देव आहे? तुमच्या बायबल मधला प्रत्येक शब्द देव. हालेलुया. तुमच्या बायबल मधला प्रत्येक शब्द देव आहे. मी पुन्हा एकदा म्हणतो, तुमच्या बायबल मधला प्रत्येक शब्द देव आहे. वचन देव आहे. वचन कोण आहे? वचन देव आहे. ओके, आणि वचन आम्हाला अनेक ठिकाणी मिळतं. वचन आम्हाला अनेक ठिकाणी मिळतं, आम्हाला माहिती आहे. बायबल एक देवाचं वचन आहे. अनेक ठिकाणी तुम्हाला काही वचने मिळतील, ते देव आहे. अनेक ठिकाणी तुम्हाला वचने मिळतील, ते कोण आहे? देव आहे. अनेक ठिकाणी आता कॅलेंडर संपल, पण त्याच्यावरचा शब्द देव आहे. हालेलुया. नवीन कॅलेंडर येतील, पण मला सांगू दे की त्याच्यावरचा शब्द कोण आहे? देव आहे. देव आहे. देवाची पुस्तक आहे, त्यातलं वचन देव आहे. हालेलुया. हालेलुया. मॅगझिन्स आहेत, अनेक प्रकारचे मॅगझिन्स आहेत. त्यातला जो शब्द आहे, जे वचन आहे, तो देव आहे. हालेलुया. आणि म्हणून जे वृत्तपत्र आहेत, जे धार्मिक वृत्तपत्र आहेत, मला सांगू द्या, त्याच्यावरती जे देवाचं वचन आहे, ते देव आहे. हालेलुया. आणि म्हणून मला सांगू द्या की तुम्ही जे ट्रॅक्स घेता किंवा जे तुम्ही सुवार्थ सांगता, त्याच्यावरती जो शब्द आहे, त्याच्यावर जे वचन आहे, ते देव आहे. हालेलुया. बरं, जर तो देव आहे, तर आजपर्यंत आम्ही त्या देवाचं काय केलं? माझ्या वृत्तपत्रावरचा जो वचन आहे, तर देव आहे, तर त्या वृत्तपत्राचं मी काय केलं? बायबलमधला शब्द जर देव आहे, तर त्या देवाचं मी काय केलं? कॅलेंडरवरचं वचन जे देवाचा शब्द आहे, तो देव आहे, त्याचं मी काय केलं? जे मॅगझिन आहे, त्याच्यातला देवाचा शब्द आहे, तो देवाचं वचन आहे, त्याचं देवाला मी काय केलं? हालेलुया. मी पुन्हा एकदा म्हणतो, त्या देवाचं तुम्ही काय केलं? त्या देवाचा मी कचरा भरायला वापरतो. त्या देवाचा आम्ही कचरकुंडीमध्ये फेकण्याचा उपयोग केला. त्या देवाचा मी जाळायचा उपयोग केला. त्या देवाचा आम्ही उपयोग बुट्टीमध्ये भाकरी ठेवायच्या अगोदर ठेवायचा उपयोग केला. जे वृत्तपत्र आहेत, ज्याच्यावर देवाचं वचन आहे, त्याचा उपयोग मी फेकून द्यायसाठी केला. आणि आज जर आम्ही त्या गोष्टी केल्यात, तर आम्ही देवाला त्या गोष्टी केल्या. हालेलुया. जर आज आम्ही त्या गोष्टी केल्यात, तर आज आम्ही त्या देवाला त्या गोष्टी केल्या. हालेलुया. आणि म्हणून मी पुन्हा ते उच्च वाचा लावतो. मी पुन्हा लेखन तेच उच्च वाचा लावणार आणि ब्रदर म्हणून मी तेच उच्च वाचा लावणार. वाचा लेखन. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. शब्द देव होता. शब्द देव होता. जेंट्स म्हणून प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. शब्द कोण होता? देव होता. हालेलुया. आणि म्हणून जो शब्द आहे, तो देव आहे. जो शब्द आहे, तो कोण आहे? देव आहे. माझी एक सवय मी तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळेस
काही व्हिडिओज ऐकतो किंवा काही गाणी ऐकतो किंवा अनेक देवाचे सेवकांना ऐकतो किंवा अनेक लोक मला समजतं, तर नेहमी मी माझं तुझं डायरेक्ट होतो. का? काही लोकांना वेगळं वाटत असेल, पण याच्यामध्ये ज्यावेळेस मला समजेल ना ते वचन मी लिहून ठेवतो. मी कधीच देवाचं वचन वाया जाऊ देत नाही. मी कधीच हे मात्र होऊ देत नाही. मला सांगू द्या. म्हणून ज्यावेळेस तुम्हाला देवाचा शब्द मिळेल तेव्हा तुम्ही लिहिणारे बना. मी नेहमी म्हणतो, मी गुरुवारच्या सभेमध्ये देखील बोललो की तुम्ही लिहिणारे बना. तुम्हाला हे परत संदेश मिळतील का नाही मिळते मला माहित नाही. म्हणजे शब्द आहे तो देव आहे. आणि म्हणून त्या शब्दाचा उपयोग आम्ही कशासाठी केला याच्याकडे आम्ही थोडं लक्ष लावलं. त्या मॅगझिनचा उपयोग आम्ही कशासाठी केला, त्या वृत्तपत्राचा उपयोग आम्ही कशासाठी केला, जे शब्द वचन आहे त्याचा उपयोग मी कशासाठी केला, जे ट्रॅक्स आम्ही उपयोग आम्ही कशासाठी केला हे आम्हाला समजतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. हे वचन किंवा हे बायबल सहसा आमच्या हातामध्ये नाही आलं पाहिजे. एक पुस्तक आहे, विल्यम केरी नावाचं 10 पानाचं पुस्तक आहे. मिळालं तर निश्चित घ्या, नसेल तर झेरॉक्स करून घ्या. हा जो विल्यम केरी आहे त्यानं 7 महिने जहाजाचा प्रवास करून भारतात आला. किती महिने? 7 महिने. पहिला विमान नव्हते. ज्यावेळी त्याला देवाचं वचन समजलं, तो एक बूट आणि चप्पल रिपेअर करणारा व्यक्ती, जेव्हा त्याला वचन देवाचं समजलं, जेव्हा त्याच्या मनामध्ये ओझं आलं, जिथं देवाचं वचन तिकडे जायला सांगितलं, त्यावेळी या विल्यम केरीला देवाचं दर्शन दाखवलं की भारत देश. आणि हा विल्यम केरी 7 महिन्याचा जहाजाचा प्रवास करून भारत देशात आला. ज्यावेळी भारत देशात आला तेव्हा त्यानं पाहिलं की त्याची भाषा वेगळी आहे, इथल्या भारतीय लोकांची भाषा वेगळी आहे. तो कलकत्ता या ठिकाणी आला आणि त्याला पाहिले की अनेक लोकांची भाषा वेगळी आहे, अनेक लोकांचे धर्म पंथ वेगवेगळे आहेत, बोली भाषा वेगवेगळी आहे. ही गोष्ट जेव्हा त्याला समजली तेव्हा भारत देशामध्ये राहून त्यानं जवळजवळ 44 भाषांमध्ये बायबल लिहिली. हालेलुया. 44 लँग्वेजेस, 44 प्रकारच्या भाषा त्याचं ट्रान्सलेशन त्यांनी केलं. आणि भारतातला पहिला छपाई कारखाना या विल्यम केरी चालू केला. त्या ठिकाणी बायबल प्रिंट व्हायला. हालेलुया. हालेलुया. आणि त्या व्यक्तीचं जे समर्पण आहे किंवा त्या व्यक्तीने जे कष्ट घेतलेलं आहे आणि म्हणून आजपर्यंत आमच्या हातामध्ये बायबल आलेले. आम्ही नेहमी जुना करार किंवा नवीन करार आम्ही वाटत असतो किंवा इतर ठिकाणी, मात्र गेल्या काही दिवसापाठी मग मी जुना करार नवीन करार असलं बायबल मी वाचलं. कशासाठी? की ते वचन देवाकडे लोकांकडे असावं, ते देवाचं वचन लोकांकडे असावं, पूर्ण बायबल आमच्याकडे असावं. कशासाठी दिलं? की तो शब्द माझ्यामध्ये असावा, तो शब्द माझ्या परिवारामध्ये असावा. आणि म्हणून यहोशुवामध्ये सगळं सुंदर ग्रंथ म्हटलंय. काय म्हणतं यहोशुवा? यहोशुवा काय वचन आहे? वचन काय वचन? यहोशुवा काढा, मला वाटते 8 अध्याय आणि 5 वचन बघा. यहोशुवा 1:8 किंवा 8:1 बघा. नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्यामुखी सदैव असू दे. ओके. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक काढ. ओके. आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर. ओके. म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशस्वी प्राप्त होईल.
ओके, यश प्राप्त झालं. हालेलुया. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, हा जो ग्रंथाचा जो नियमशास्त्र ग्रंथ आहे तो सदैव माझ्या मुखामध्ये असू दे, एवढं एक गाठ आहे. है ना? आम्हाला समजलं पाहिजे की देवाचं वचन ते नेहमी माझ्या मुखामध्ये पाहिजे. मग देवानं म्हटलं की ते तुझ्या कपाळपट्टी लिहून ठेव, तू तुझ्या घरावर लिहून ठेव, तू तुझ्या फाटकावर लिहून ठेव. कारण येणाऱ्या दिवसामध्ये मी शिकल्यात की दुष्काळ हा वचनाचा पडणार आहे, है ना? आणि म्हणून मला सांगू दे, मी पुन्हा त्या वचनावर येतो किंवा त्या गोष्टीकडे येतो की ज्या विल्यम केरीनं त्याचा वेळ, त्याचा पैसा, त्याचं सर्व पणास लावलं. मग त्याच्यातले काही 4 गोष्टी मला महत्वाच्या वाटल्या. त्याच्या परिवारामध्ये त्याची मुलं प्रभूची सेवा कार्य करत असताना मरून गेली. त्याची बायको प्रभूची सेवा कार्य करताना खळी झाली, वेडी झाली. त्याला आर्थिक पैसा नव्हता, आर्थिक सपोर्ट त्याला काही नव्हता. तरी देखील तो देवावरती विश्वास ठेवून तो करत राहिला आणि प्रभूने त्याला यश दिलं. आणि आज मला माहिती आहे की काही इतिहासाच्या पुस्तकामध्ये देखील त्याच्या नावाचे धडे आले होते पहिल्यांदा, विल्यम केरी नावाचे. आणि म्हणून ते इतकं महान त्याचं बलिदान जे दिलेलं आहे, ते सगळ्यात महत्वाची गोष्ट हे वचन आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि म्हणून तुम्हाला मला सांगू द्या की हे वचन जे आहे तो देव आहे. वचन कोण आहे? ओके. ह्या वचनाला किंवा देवाला आम्ही कुठे ठेवतो? जाता जाता पाय लागला, नुसतं पाया पण पुढे जातो. जाता जाता ठेस लागली की काय करतो? नुसतं आम्ही पाया पडतो, पुढे जातो, त्याला साईडला ठेवतो. दुसऱ्यांदा त्याच बाजूला तर पुन्हा त्यालाच पाय लागतो. एक गोष्ट मला खूप चांगली वाटते की आम्ही पाहतो की अनेक समाजामध्ये त्याच्या धर्मशास्त्राला खूप महत्व आहे. एक उदाहरण बघायला की मी पाहतो की मुस्लिम समाज जो आहे, मुसलमानांचे बंधुवर्ग आहे, त्यांचं जे कुराण आहे ते काय बघितलं कुठे ठेवलं? ते बघितलं का? कोची उठवले, वेळ उठवले. ते ज्यावेळी काढतात ना, मला सांगू द्या, ते जमिनीवर सुद्धा ठेवत. एक मखमली एकदम गालीचा असतो, त्याच्यावरती ते बसतात. नसं ते त्यांचं ते एक कुलपीठ सारखं असतं, त्याच्यावरती ते त्याचं कुराण ते ठेवतात. पण आम्ही बायबलचा रिस्पेक्ट करतो का? एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. प्रभूला महत्व द्या, देव तुम्हाला महत्व द्या. आम्ही जर देवाला महत्व नाही देणार, देव आम्हाला महत्व देणार. तुम्ही बायबलला लाथ मारून जाणार, देव तुम्हाला लाथ मारणार. हालेलुया. देव नरकात टाकला म्हणजे आले, सॉरी तुम्ही नरकात टाकला. जातो दाल पाहिला, सॉरी चुकून पाहिला होतो. प्रभू नरकात टाकलं म्हणून आले, सॉरी मी तुम्ही नरकात टाकलं. तू पण मला असंच केलास ना? म्हणून देवाचं जे वचन आहे तो देव आहे. तू कोण आहे? देव. एक उदाहरण सांगतो. एका घरामध्ये एक पाल साहेब गेले प्रार्थनेला, आणि प्रार्थना केल्यानंतर त्यांनी त्या परिवाराला विचारलं की बायबल घेऊन या, आपण प्रार्थना करूया. आणि नवरा बायको त्या ठिकाणी बसले होते. दोघे उठले आणि बायबल शोधायला गेले. नवरा एका खोलीत गेला, बायको एका खोलीत गेली आणि बायबल शोधायला लागले. नवरा घामाघाम होऊन आला इकडं. काय झालं? बाई कुठे ठेवली काय समजा ना बायबल?
बायको तिकडे आली, तुला मिळालं काय? कुठे गेली काय म्हणत, काही दिसू लोक कुठे दिसत ना. बाळासाहेब हुशार होते, ते म्हटले की बायबल घेऊन या, आपण प्रार्थना करूया. जोवर बायबल आणणार नाही तेव्हा प्रार्थना करायची नाही. पुन्हा तो आता तू इकडे खुली बघ आणि मी तिकडच्या बघतो खुली. तुझं लक्ष नसेल, तू नीट बघितलं नसेल मला. आणि इकडे ते बघायला गेले, तिकडे ते बघायला गेले, ते बघायला आले. पुन्हा दोघं घामाघामून आले. बाळासाहेब बायबल नाही वाटतं, अशी ते प्रार्थना करायला नसतो. बाळासाहेब म्हणले की बायबल असल्याशिवाय मी प्रार्थनाच करणार नाही. बायबल घेऊन या, आपण प्रार्थना करूया. जवळजवळ तासभर दोघं बायबल उघडले आणि त्याच्यानंतर त्यांना समजलं की कुठेतरी कपाटात ठेवलं होतं. त्या कपाटामध्ये जेव्हा त्यांनी उघडलं त्यावेळी मला सांगू दे की त्या बायबलला वाळवी लागली. काय लागली होती? झटकत तसंच घेऊन आले बायबल. आणि मग त्या पालकांना सांगितलं की देवाचं वचन तुम्हा पती पत्नीला गोड लागलं नाही, पण देवाचं वचन त्या वाळवीला गोड लागलं म्हणतो. म्हणून देवाचं वचन जे आमच्याकडे आहे ते सगळ्यात महत्वाचे, ते आचरण करायला बना, ते घेणार तुम्ही बना. आणि म्हणून तुम्ही देवाच्या शब्दाला साध्या पद्धतीने घेऊ नका, है ना. म्हणून जे बायबल तुम्हाला मिळालेलं आहे, जे बायबल तुमच्या हातामध्ये आलेलं आहे ते असंच आलेलं नाही. ह्याच्यापाठी कोणतरी रक्त सांडलेलं आहे, ह्याच्या पाठीमागे कोणीतरी त्याचा परिवार गमावलेला आहे, ह्याच्या पाठीमागे कोणतरी याची लेकरं गमावलेले आहेत, ह्याच्या पाठीमागे कोणीतरी आपला स्वतःचा जीव गमावून बसलेला आहे. आणि म्हणून मी म्हणतो पुन्हा एकदा, गिव्ह द रिस्पेक्ट. बायबलला तुम्ही सन्मान करा. हालेलुया. तुम्ही बायबलचा सन्मान करा, कारण ते पवित्र शब्द आहे. तो देव आहे. तो कोण आहे? तो पुन्हा एकदा एकाच वचनात बोलत आहे, तो देव आहे. तो कोण आहे? ओके. आणि म्हणून त्याला तुम्ही एक देवाचा सेवक असं म्हणतो की जितकं महागडं तुम्ही बायबल घेता ना तितकं तुम्ही त्याची काळजी घ्यायला शिकता. जितकं महागडं तुम्ही बायबल विकत घेता तितकं तुम्ही त्याची काळजी घ्यायला शिकता. समजा 5,000 रुपयाचा बायबल घेतला विकत, कशी काळजी घेणार? एकदम लॉकर मध्ये असतात, है ना. आणि कोणता दिलेला असेल तर कुठे कपाटाला असणार. एक देवाचं सेवा म्हणतो की जितकं महागडं तुम्ही घ्याल ना तितकं तुम्हाला वाचायला इंटरेस्ट होईल, कारण तुम्हाला महत्व पडेल की मी त्याची किंमत मोजलेली आहे म्हणून मी वाचणार. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की अनेक ठिकाणी तुम्ही महागडे बायबल तुम्ही वापरायला शिका, कारण का त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं की तुम्ही बायबलला मान सन्मान द्यायला शिका. त्याला कुठेही ठेवू नका, कसंही ठेवू नका, त्याचा गैरवापर करू नका, त्याचा योग्य ते वापर करा. हालेलुया. याचा अर्थ असं नाही की आम्ही याच्यावर काही टिकमार करू नको का, याचा अर्थ असं नाही की आम्ही याच्यावर काही अंडरलाईन करू नये का. 100% करा. मी असे अनेक बायबल मिळले आणि देवाचे सेवन करा, जेव्हा ते पान पलटतात ना तेव्हा त्याचं बायबल फाटतं. वाचून वाचून जीर्ण केलेत, बायबल वाचून वाचून जीर्ण केलेत. आमची बायबल ठेवून ठेवून जीर्ण झाली, है ना. देवाच्या सेवकाची बायबल वाचून वाचून जीर्ण झाली. जो देवाचा शब्द आहे तो दिसेनासा झाला, त्याच्यावर अंडरलाईन आहेत. पण आमचं बायबल नवीन कुरकुरीत आहे अजून, का वाचलंच नाही अजून. मला सांगू दे की तुमचं बायबल तुम्ही वाचायला शिका. तुमचं बायबल तुम्ही घेऊन येणार आहे का? हालेलुया. 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 लोकांना समजतं की चर्चला चालू आहे. हालेलुया. हालेलुया. लोकांना समजतं की चर्चला चालू आहे. मी जेव्हा संडे स्कूलमध्ये होतो ना तेव्हा मी एक गोष्ट पाहिली प्रियाने, ती गोष्ट मला खूप अजून मला लक्षात राहिली. त्यावेळेस एक लहान मुलगा होता आणि तो लहान मुलगा संडे स्कूलला. पण मला सांगू द्या, जेव्हा तो संडे स्कूल आला ना त्यानं एकदम लहान होता
त्यानं त्याची चड्डी घातलेली नव्हती, मात्र बायबल दोन्ही हाताने छातीला कवटून आलो. हालेलुया. मी पुन्हा एकदा म्हणतो, त्यानं त्याची चड्डी घातली नव्हती, मात्र बायबल दोन्ही हाताने कवटाळून संडे स्कूल आलं. आणि ते बघून खूप मला आनंद झाला. म्हणून ते उदाहरण मी कधी विसरणार नाही. तुम्ही चर्चला येता तेव्हा तुम्ही बायबल घेऊन या. अनेक चर्चेसमध्ये चांगली सोय झालेली आहे. बायबल ऑलरेडी खुर्चीवर ठेवलेले आहेत. बायबल ऑलरेडी बँकच्या कप्प्यामध्ये ठेवले गेलेत. तुम्ही या वाचा. पण मला सांगू द्या आपल्याला की तुम्ही बायबल घेऊन याल अशी. हालेलुया. मला सांगू द्या की तुम्ही देवाला आमच्या बरोबर असणार असू द्या, त्याला घेऊन या तुम्ही बायबल. हे देवाचं वचन नेहमी तुमच्या बरोबर असत. तुम्ही घरातून बाहेर पडता, देवाचं वचन तुमच्याबरोबर असत, देव तुमच्या बरोबर असत. आणि तुम्ही चर्च मध्ये जाताना सुद्धा देव तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. तुम्ही मोकळं याल, चर्च मध्ये देवाला भेटाल आणि मोकळं निघून जाल. तुम्ही मोकळं याल, चर्च मध्ये देवाला भेटाल आणि मोकळं निघून जाईल. काय उपयोग होणार नाही. बायबल जर तुमच्या संगती नसेल तर देव तुमच्या बरोबर असेल. हालेलुया. आणि म्हणून म्हटलं की पुन्हा एकदा देवाचा शब्द देव आहे. शब्द कोण आहे? देव आहे. देव आहे. म्हणून त्याचा रिस्पेक्ट करणार आहे. एक उदाहरण सांगतो. एक देवाचा सेवक दोन्ही खांद्यावरती ट्रॅक्स बायबल अडकवायचा, डोक्यावरती एक मोठी ट्रंक, त्याच्यामध्ये बायबल ठेवायचा आणि अनेक खेड्यापाड्यामध्ये जायचा आणि त्या ठिकाणी देवत होते. त्या ठिकाणी तो लोकांना फुकट वाढायचा किंवा बायबल नवा काळ त्या ठिकाणी तो फुकट वाढायचा. कालांतरानं भरपूर दिवस निघून गेले. त्याचा मणका दुखायला लागला आणि डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टरला त्याचं ज्यावेळी एक्सरे करायला जाऊन म्हटलं तुमच्या मणक्याला झीज झाले, आता तुम्ही ओझं उचलू शकणार नाही. ज्यावेळी त्याला हे वचन समजलं किंवा ते वाक्य ऐकलं तेव्हा तो घरामध्ये जाऊन रडायला लागला. आता तू म्हणाले की देवा आता मी तुझं वचन मी लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही, मला क्षमा कर. आणि त्या देव त्याला म्हटलं की आजपर्यंत तू अनेक लोकांपर्यंत मला घेऊन गेलास, तिथून पुढे मी तुला लोकांपर्यंत. आणि म्हणून तसं आम्ही करणारे बनूया. प्रभूचं वचन लोकांपर्यंत पोहोचूया. म्हणजे देव आमची काळजी घेईल, देव आम्हाला योग्य ठिकाणी पोहोचवतो. आणि म्हणून कधी आम्ही चर्चला येतो ना, आम्ही रिकाम्या हाताने येऊ नाही, तर आम्ही बायबल घेऊन येणार आहे. आम्ही बंद पाचतो. हालेलुया. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की देवाचं वचन हे देव आहे प्रिय. म्हणून त्याचा रिस्पेक्ट करणारा आम्ही बनलं पाहिजे. तर तुम्ही कचऱ्यामध्ये टाकू नका, तर तुम्ही उकळण्यात टाकू नका, त्या ठिकाणी त्याला गोळा करून देऊ. मी अनेक ठिकाणी असं पाहिलं की अनेक ठिकाणी सुवार्तकारी लोक गेले, तरी बायबल दिले, पण अनेकांनी बायबल टाकून गेले. मात्र मी अनेकदा त्याच रोडनं परत फिरलो आणि मी अनेक नवाकरांना गोळा करून घेऊन आलो. हालेलुया. ते त्याची किंमत आम्हाला समजली पाहिजे. ते मात्र होता कामा नये. आणि म्हणून दुसरी गोष्ट महत्वाची, योहान 1:2 वाचू. तोच प्रारंभी देवासह होता. तोच प्रारंभी कोणासह होता? देवासह होता. देवासह होता. जर आम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मला समजू द्या, प्रारंभी देव होता, तोच देव आणि तो देवासह होता. म्हणजे तो आमच्या संगतीन आहे. हालेलुया. तो आमच्या संगतीन आहे. त्यातच पुन्हा एकदा 1:8 वाचलं वचन. 1:14 वाचलं. 1:14. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य आणि परिपूर्ण होते. ओके. शब्द काय झाला? देही झाले. शब्द देही झाला म्हणजे देव जो वचनामध्ये होता तो पृथ्वी तलावरती प्रगट होता. हालेलुया. देव जो वचनामध्ये होता तो या पृथ्वी तलावरती प्रगट झाला. तो या पृथ्वी तलावरती आला आणि त्यानं आम्हामध्ये वस्ती केली. हालेलुया. देव आमच्यामध्ये राहिला, परमेश्वर आमच्यामध्ये राहिला. मला सांगू दे प्रिय, म्हणून परमेश्वर आमच्यामध्ये राहत आहे आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले व पित्यापासून आलेले एकुलत्या एकाचे गौरव
असावे असा अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. देव परिपूर्ण होता प्रेम. हालेलुया. जेव्हा तो देहामध्ये होता तो कसा होता? परिपूर्ण होता. त्याच्यामध्ये पाप वसत नव्हतं प्रेम. आणि म्हणून मला सांगतो की तोच देह वस्ती करून जर आमच्यामध्ये आला, जर का आम्ही त्या देहाला आम्ही मांडलं, जर आम्ही त्या वचनावरती विश्वास ठेवला, तर देव 2 आशीर्वाद आम्हाला देतो. हालेलुया. हालेलुया. ते 2 आशीर्वाद वाचले आम्ही थांबूया प्रेम. आम्हाला एक उदाहरण चांगलं माहित आहे. मत्तेचा 8वा अध्याय. मत्तेचा 8वा अध्याय आणि 5 ते 13 वचन टाकलं होतं. 8वा अध्याय. 5 ते 13. मग येशू कफरनहूमात आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला. फक्त हेडन होता. शताधिपती चा चाकर. ओके, काय आम्हाला माहिती आहे की स्टोरी? काय स्टोरी? चाकर लागत नसते. सदाभाऊ चाकर काय होता? आधार आजारी होता. ओके. आणि ते तो मालक त्याच्याकडे आला देवाकडे, है ना? आणि काय म्हटला? शब्द मात्र बोला म्हणजे जगाचा बोला. हा, तो त्याचं वचन वाचतो तुम्ही. 8वं वचन वाचा. तेव्हा जमादाराने उत्तर दिले की प्रभूजी आपण माझ्या छत्राखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझे चाकर देवा. ओके. हालेलुया. शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर. जो शब्द देव आहे, जो शब्द वस्ती केला, त्या देवाने शब्द बोलला. हालेलुया. आणि ज्यावेळी शब्द बोलला त्याच वेळी तो चाकर करायचा. हालेलुया. 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 आणि म्हणून आम्ही म्हणावं की प्रभू तो जो शब्द आज मी या शब्दाचा रिस्पेक्ट करत आहे, तर देवा तो शब्द तू आज मला बोल म्हणजे मी बरा होईल. हालेलुया. हालेलुया. आम्ही म्हणावं की देवा तो शब्द तू मला बोल, माझा म्हणजे परिवार आनंदी राहील. तो शब्द तू माझ्याशी बोल म्हणजे मला सुख शांती समाधान आनंद मिळेल. हालेलुया. आणि म्हणून मला सांगत आहे की शब्द मात्र जर देव बोलत तर कार्य करेल. हालेलुया. कारण का तो वेगळा जो आहे तो काय? शब्द देव. हालेलुया. हालेलुया. शब्द कोण होता? देव होता. आणि म्हणून सांगत आहे तुमच्याबद्दल, तुमच्या परिवाराबद्दल जर तुम्ही आज देवाचा रिस्पेक्ट करताय, जर देव तुमच्याबद्दल एक शब्द बोलल तो तुमचा परिवार बदलून जाईल. हालेलुया. जर आज तुम्ही देवाच्या शब्दाला रिस्पेक्ट देताय तर देव आज शब्द बोलल आणि तुम्हाला यश प्राप्त होईल. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही त्या शब्दाला मान द्या म्हणजे देव तो शब्द तुमच्यासाठी वापरेल. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला समजते या शब्दावरून की देवाने शब्द बोलला आणि परिस्थिती बदललेली आहे. आज आम्ही देवाच्या शब्दाला मान सन्मान देऊ, आम्ही त्याचा रिस्पेक्ट करू, आम्ही त्याला व्यवस्थित ठेवू, सांभाळून ठेवू, येता जाता त्याला व्यवस्थित घेऊन येऊ, आम्ही त्याची काळजी घेऊ. मला समजते की देव तुमची काळजी घेईल. हालेलुया. 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 मला एक उदाहरण सांगतो की माझी सवय मी तुम्हाला म्हटले की मी जे चिठ्ठीवरती लिहून घेतो ते मी माझ्या वहीमध्ये लिहून ठेवतो. आणि एक वेळ अशी झाली की चिठ्ठीवरचं लिहायचं थोडं राहिलं आणि ती चिठ्ठी चुकून कचऱ्याच्या डब्यामध्ये गेली. ती चिठ्ठी चुकून कुठे गेली? कचऱ्याच्या डब्यामध्ये गेली. आणि त्याच्यावरती पाणी पडलं, त्याच्यावरती सगळं खडखड पडलं. ज्यावेळी मला ते समजलं तेव्हा मी ती चिठ्ठी मी उचलून काढली. तो ओली चिठ्ठी मी बाहेर देऊन त्याला सुकाय ठेवलं. ज्यावेळी ती चिठ्ठी सुकली त्यावेळेस मी झाडला, त्याच्यावरचे पुन्हा शब्द मी माझ्या वहीमध्ये लिहून ठेवले. हालेलुया. हालेलुया. आणि मला समजून आलं की माझा शब्द जो आहे देवाने माझ्यासाठी दिलेला आहे तो वाया जाता कामा नये. तो वाया जाता कामा नये. मला काय सांगायचं की आम्ही शब्द जो आहे तो आमच्यासाठी महत्वाचा आहे. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही त्याला इकडे तिकडे न जाऊ देता तो माझ्यासाठी आम्ही आचरण करणारे बनलं पाहिजे. हालेलुया. 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 आणि म्हणून मला सांगू द्या सगळ्यात महत्वाची गोष्ट जो शब्द आहे त्या शब्दाचा आपण रिस्पेक्ट द्या म्हणजे देव तुम्हाला रिस्पेक्ट देईल. हालेलुया. हालेलुया. आम्ही शेवटचे गोष्ट थांबू या ठिकाणी. मत्तेच्या 8व्या अध्यायामध्ये 14 वचनापासून 17 वचनापर्यंत.
होता. नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे ओके, असे त्यांनी पाहिले. होता पूर्ण. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केल्यावर तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी बहुत भूतग्रस्तात त्याचकडे आणले. तेव्हा त्याने भूते शब्दाने झालेले व सर्व दुखणाईत बरे केले. त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले. असे जे यशाया संदेशाच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. ओके, काय समजलं याच्यातून? काय समजलं? शब्दानं बरे झाले, भूत निघून गेली. हालेलुया. हालेलुया. ज्या शब्दावरती तुम्ही विश्वास ठेवता, ज्या शब्दात तुम्ही रिस्पेक्ट देता, ते शब्द ज्यावेळी बोलणार तर भूत निघून. आमेन. हालेलुया. कारण मला विश्वास आहे, माझा शब्द जो आहे तो देव आहे. आमेन. हालेलुया. आणि म्हणून जर देव माझ्या बरोबर आहे, जर तो देव माझ्या संगतीने आहे, मी शब्द मात्र बोलाल आणि अनेक लोक बरे होतील. हालेलुया. मी शब्द मात्र बोलाल आणि अनेक दुष्टात्म्याचे लोक बरे होतील आणि दुष्टात्मा पळून जाईल. हालेलुया. आमेन. हालेलुया. आणि म्हणून प्रेम मला सांगतो की जो शब्द आहे तो देव आहे आणि तो देव माझ्यामध्ये आहे. कारण देवाची वचन जर माझ्यामध्ये आहे तर मी जे शब्द बोलल तेव्हा अनेक रोगी बरे होतील. हालेलुया. हालेलुया. आमेन. आमेन. आणि म्हणून मला सांगतो प्रेम की जर तुम्ही देवाच्या शब्दाला रिस्पेक्ट द्याल तर देव तुम्हाला रिस्पेक्ट देईल. तुम्ही शब्द मात्र बोलाल आणि मला सांगतो प्रेम की देव कार्य कराल आणि तुमच्याद्वारे देव अनेक गोष्टी मोठमोठ्या गोष्टी घेऊन येईल. आमेन. हालेलुया. आणि म्हणून मला सांगू द्या, आजचा विषय होता की शब्द, या शब्दावरती तुम्ही विश्वास करणारे बना. तो शब्द आहे तो देव आहे. आणि म्हणून तुम्ही कुठेही हे न टाकता आम्ही याची काळजी घेणारे कोणी, आम्ही व्यवस्थित सांभाळ ठेवायला बनूया. भले मॅगझिन असतील, भले वचन असतील, भले अनेक वृत्तपत्र असतील, अनेक ट्रॅक्स असतील, याची तुम्ही काळजी घ्या. हालेलुया. हालेलुया. आम्ही पाहिलं प्रेम की एक वेळेस सुंदर देवाचं वचन एक कचरकुंडीमध्ये पडलं होतं, तो बाहेर पडलं होतं. चांगलं त्याला लॅमिनेशन केलेलं होतं आणि ते बाहेर पडलं होतं. ज्यावेळी मी पाहिलं तेव्हा मी ते घेऊन आलो आतमध्ये. मी त्याच्यात पाणी टाकलं, मी त्याला स्वच्छ धुतलं आणि ते वचन मी चर्चमध्ये पाठिंबा लावलं. आणि त्यावेळी ते वचन जे होतं प्रियानो की ते वचन खूप सुंदर होतं. शांतते देवाने धन आहे, वर्षभर त्याची देणगी आहे, ते वचन बाहेर पडलं होतं. आणि ते वचन ज्यावेळी मी घेऊन आलो, मी पाठिंबा लावलं पर्यंत मला आनंद वाटला की खरोखर जे देवाने दिलेले संतचे धन आहे ते रिस्पेक्ट आम्ही करायला पाहिजे. ते देवाच्या वचनाचा आम्ही रिस्पेक्ट करणारे बनलं पाहिजे. म्हणून मला सांगू दे, ज्यावेळी तुम्ही देवाच्या वचनाचा रिस्पेक्ट करणार, देव तुमचा रिस्पेक्ट करणार. मी पुन्हा एकदा सांगू द्या. आणि म्हणून तुमची जी वचनं आहेत ते कुठेही टाकू नका. जे वचनं तुम्हाला मिळत आहेत, जे मॅगझिन तुम्हाला मिळत आहेत ते तुम्ही कुठेही टाकू नका. जे सुवार्ता प्रसार करण्यासाठी किंवा अनेक गॉस्पेल प्रीच करण्यासाठी अनेक ट्रॅक्स तुमच्यावर मिळत आहेत ते तुम्ही कुठे टाकू नका. कारण त्याच्यामध्ये जीवन आहे प्रिय, हालेलुया. त्याच्यामध्ये जीवन आहे, त्याच्यामध्ये जीवनाचा झरा आहे प्रिय. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून आम्ही ते सांभाळणार बनूया, म्हणजे निश्चितच देव आम्हाला काय करेल, आशीर्वाद करेल. आणि म्हणून या बायबलची आम्ही काळजी घेऊया. आम्ही त्याची सगळ्यात महत्वाची गोष्ट, जसं की आम्ही एखादा सोनं नाणं पैसा पाणी आम्ही जपून ठेवतो, तशा पद्धतीमध्ये आम्ही हे जपून ठेवूया. कारण का हे मौल्यवान आहे, प्रिया, किंमत नाही आहे. आणि इतकं ते गहन गोष्टी याच्यामध्ये, जितकं तुम्ही याच्यामध्ये शोधा तितकं त्या गोष्टी कमी होत जातील. आणि म्हणून निश्चितच या असेल तर तुम्हाला आणि मला सुद्धा आशीर्वाद करू आणि सहाय्य मदत करू की देवधर्माचे जे आहे, तो जो शब्द आहे तो देव आहे. आणि म्हणून आम्ही त्याला इकडे तिकडे न टाकता आम्ही त्याचा रिस्पेक्ट त्याला देणार बनूया, म्हणजे ते आम्हाला रिस्पेक्ट देत देवा मला सहाय्य करतो. हालेलुया. निश्चित वास्तव तुम्हाला आणि मला देखील आशीर्वादित करू. आम्ही प्रार्थना करूया. आज आम्ही थोडं प्रार्थना करतो. काय मी देवाचं वचन
सांभाळून ठेवलं का? काय मी देवाला रिस्पेक्ट दिला का? काय मी प्रभूचे वचन मला मिळालं ते सांभाळून ठेवलं का? एक ट्रॅक्स मला मिळाली, एक हस्तपत्रिका मला मिळाली, ती मी सांभाळून ठेवली का? प्रभू कदाचित मी हे कचरामध्ये टाकला असेल, प्रभू मला क्षमा कर देवा. प्रभू कदाचित मी हे याचा दुरुपयोग केला असेल तर मला क्षमा कर. कदाचित मी या बायबलचा चुकीच्या पद्धतीने वापर केला असेल तर मला क्षमा कर. जर मी हे व्यवस्थित ठेवलं नसेल तर मला क्षमा कर देवा. कारण शास्त्रामध्ये सांगते की शब्द दैव आहे, शब्द दैव आहे. प्रभू मग तू सहाय्य कर देवा. आम्हाला ज्ञान दे, आम्हाला बुद्धी दे, हे आम्ही सांभाळून ठेवावं. आम्हाला ज्ञान दे देवा की आम्ही याचा योग्य वापर करावा. आम्हाला तू सहाय्य कर की प्रभू आम्ही या वचनाकडे लक्ष करू जाऊ. शास्त्रामध्ये सांगतं की जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते, जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य. प्रभू आम्हाला वचनाकडे लक्ष पुरवायला तो सहाय्य कर. आम्हाला या बायबलची किंमत समजत आहे, आम्हाला नवा कराराची किंमत समजत आहे, आम्हाला तुझ्या वचनाची किंमत समजत आहे जे मौल्यवान आहे देवा. ज्या शब्दाने आमचं तारण झालं, ज्या शब्दाने आमचा बदल झाला, त्या शब्दाची किंमत आम्हाला समजत आहे. ज्या शब्दाने आम्हाला शांती मिळते त्या शब्दाची किंमत आम्हाला समजत आहे. ज्या शब्दाने आम्हाला बरकत आली, ज्या शब्दाने आम्हाला बरकत आली, भरभराट आली, तो शब्द आम्हाला समजत आहे. ज्या शब्दाच्या द्वारे आमचे आजार निघून गेले तो शब्द आम्हाला समजत आहे. ज्या शब्दाने माझी परिस्थिती बदलली, चांगली झाली, तो शब्द मला समजत आहे. ज्या शब्दाने माझे कर्ज निघून गेले तो शब्द मला समजत आहे. ज्या शब्दाच्या द्वारे मी आजारातून उठले मला तो शब्द समजत आहे. ज्या शब्दातून माझं सांत्वन झालं ते शब्द मला समजवते. ज्या शब्दातून मला आधार मिळाला ते शब्द मला समजवते. ज्यावेळी माझे लोक, माझे नातेवाईक मला सोडून गेले, ज्यावेळी तो शब्दाने मला आधार दिला तो शब्द मला समजवते. ज्यावेळी माझ्या पक्षाचा कोण नव्हता त्यावेळी हा शब्द माझ्या पक्षाचा उभा राहिला, तो शब्द मला समजवते. मी दुःखामध्ये असताना ज्या शब्दाने माझं सांत्वन केलं, ज्याने आधार दिला, ज्याने धीर दिला, तो शब्द मला समजवते. तिथे आम्ही प्रार्थना करतो पुन्हा एकदा म्हणतो सहाय्य मत कर की आम्हाला हे व्यवस्थित ठेवण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. आम्ही व्यवस्थित सांभाळण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. शब्द देवा तू आहेस, तू या जगामध्ये वस्ती केलास आणि तो शब्द तू बोललास आणि चमत्कार घडले देवा. तू आमच्या देखील जीवनामध्ये सोडू दे,
तुझे गौरव होते. या शब्दानं आमचं करिअर घडलं देवा, त्या शब्दांना मी रिस्पेक्ट देणार होतो. आता मी म्हणणार बनव की थँक्यू जीसस. जर हे वचन मला माझ्याजवळ नसतं तर माझा नाश झाला असता. जर हे शब्द माझ्याजवळ नसते तर मी मृत्युमुखी पडलो असतो. जर शब्द माझ्याजवळ नसता तर माझा हालहाल झाला असता. प्रभू तू सांभाळ सांभाळ मानतो, तुझे स्तुती कुठे आम्ही तुला मान महिमा सन्मान आदर दे म्हणतो. तू चांगला देव आहे. तुला परमेश्वर प्रार्थना करतो, सर्व महिमाचा सन्मान देव करतो. प्रार्थना येशूच्या रक्तातून आहे. आमेन आमेन.